नमस्कार. मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फिनिक्स कॉमर्स कोचिंग क्लासेस अकोट या कॉमर्स क्लासच्या अंतर्गत वर्ग 12वी करता ज्यांचं इंग्लिश मीडियम असेल किंवा मराठी मीडियम असेल अशा दोन्ही मीडियमच्या वर्गांकरता आपण पार्टनरशिप फॉर्म जी आहे तर त्या पार्टनरशिप फॉर्मचं जे फायनल अकाउंट आहे वर्ग 12वीला किंवा क्लास 12ला, तर पार्टनरशिप फॉर्मच्या फायनल अकाउंट मध्ये आपण बॅलन्स शीटचं जे स्ट्रक्चर आहे हे आज आपण शिकणार आहोत. तरी विद्यार्थी मित्रांनो, प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर हे यूट्यूबचे चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन मध्ये जाऊन त्याला ऑल करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर या यूट्यूब चॅनलला येणारे जे अकाउंटच्या संदर्भातले जे व्हिडिओज आहेत हे आपणास बघता येईल आणि उत्तमरित्या आपणास अकाउंट या विषयाची वर्ग 12वी करता तुम्हाला तयारी करता येणार आहे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पार्टनरशिप फॉर्मचं जे फायनल अकाउंट आहे त्याचे आपण बॅलन्स शीटचं स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत. याआधी तुम्हाला सांगतो आहे की याआधी आपण ट्रेडिंग अकाउंटचं आपण स्ट्रक्चर बघितलं आहे पार्टनरशिप फॉर्मच्या फायनल अकाउंट मध्ये. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं स्ट्रक्चर सुद्धा बघितलं. त्यानंतर पार्टनरशिप फॉर्मचं मध्ये येणारे जे काही पार्टनर्स असतात त्या पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्सचं करंट अकाउंट याचं सुद्धा आपण स्ट्रक्चर मागील व्हिडिओज मध्ये आपण बघितलेलं आहे. आणि आज आपण शिकतो आहोत ते बॅलन्स शीट. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतोय की बॅलन्स शीट का महत्वाची असते. तुम्हाला सांगतोय की वर्षभर ज्या वेळेला पार्टनरशिप फॉर्म मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स केले जातात किंवा व्यवहार केले जातात, तर ते सगळे व्यवहार मग काय केलं जातं की सगळे व्यवहार त्याच्या नोंदी घेतल्या जातात. त्या नोंदींवरून काय केलं जातं, त्या नोंदींवरून तुम्हाला सांगतो की डबल एंट्री सिस्टीमच्या माध्यमातून त्याचे एंट्र्या तयार केल्या जातात. एंट्र्यांवरून लेजर्स तयार केले जातात आणि लेजर्स मध्ये जे काही बॅलन्स असतात त्या बॅलन्सवरून मग ट्रायल बॅलन्स तयार केले जातात. त्यासोबतच मग त्या ट्रायल बॅलन्स मध्ये आता जे काही पदं आहेत तर त्यातली काही पदं जातात ट्रेडिंग अकाउंट मध्ये, काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये, काही पार्टनर्सचं करंट अकाउंट असेल किंवा कॅपिटल अकाउंट असेल त्याच्यामध्ये, आणि काही पदं जातात बॅलन्स शीट मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीटच्या दोन साइड असतात. त्याच्यामध्ये पहिली जी आहे तर ती आहे, तुम्हाला सांगतो इथं हे पार्टनरशिप फॉर्मचं जे काही बॅलन्स शीटचं स्ट्रक्चर सांगतो आहे, तर त्या आधी जेव्हा तुम्हाला बॅलन्स शीटची आखणी करायची आहे स्ट्रक्चरची, त्यावेळेला डोक्यावर लिहायचं बॅलन्स शीट ॲज ऑन. इथे डेट येणार आहे जी कुठली असेल ती, कारण बॅलन्स शीट जी आहे विद्यार्थी मित्रांनो हे वर्षाच्या शेवटच्या दिवशीची असते. तुम्हाला सांगतो आहे बॅलन्स शीट कधीची आहे तर ती वर्षाच्या शेवटच्या दिवशीची असते, ती एका दिवसाची नसते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी बॅलन्स शीट आहे या बॅलन्स शीटला दोन साइड आहेत. एक म्हणजे एक लायबिलिटीज आणि दुसरी म्हणजे असेट. म्हणजे पार्टनरशिप फॉर्मच्या कडे आर्थिक वर्षाच्या शेवटी किंवा फायनान्शियल इयरच्या एंडिंगला किती असेट आहे, किती संपत्ती आहे आणि त्यांना कोणाकोणाचे किती किती पैसे द्यावयाचे आहेत, त्यांची लायबिलिटीज किती आहे म्हणजे त्यांची देयता किती आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स शीट मध्ये दर्शवलेल्या असतात. वर्षाच्या शेवटच्या दिवशी, परत सांगतोय मी, आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी किंवा फायनान्शियल इयरच्या एंडिंगला ही जी काही बॅलन्स शीट आहे, बॅलन्स शीट मध्ये असेट किती आहे आणि बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटीज किती आहे हे बघितलं जात असते. आणि यावरून पार्टनरशिप फर्मची जी काही इकॉनॉमिकल कंडिशन कशी आहे तर हे एकंदरीत लक्षात येते. आणि तेही
फायनान्शियल इयरच्या शेवटच्या दिवशी त्यांची असेट किती आहे, लायबिलिटीज किती आहे, हे यावरून आकलन होत असते. आणि ह्या ज्या बॅलन्स शीट आहेत किंवा फायनल अकाउंट जे आहे, फायनल अकाउंटचे जे स्टेटमेंट आहे, त्याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट असो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असो, त्यानंतर पार्टनरचं कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट असो आणि बॅलन्स शीट असो, हे का बरं तयार केले जातात? कारण हे आपल्याला सबमिट करायचे असतात इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट याच्यामधली वेल्थ चेक करेल, त्यानंतर इन्कम चेक करेल वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी, लायबिलिटीज किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट चेक करणार आहे. त्यासाठी बॅलन्स शीट तयार करावी लागत असते आणि नंतर मग हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पुढे हे स्टेटमेंट फॉरवर्ड केले जातात आणि मग त्याचा अभ्यास करून इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काय करते की वेगवेगळ्या प्रकारचे जे टॅक्स आहे हे आकारत असते किंवा चार्ज करत असते. तर मग कुठलीही तुम्हाला सांगतोय की मग ती कंपनी असो, त्यानंतर याच्यामध्ये सोल ट्रेडर्स असो किंवा पार्टनरशिप फर्म असो किंवा कॉपरेटिव्ह सोसायटीज असो किंवा कॉर्पोरेट सेक्टर असेल, त्या प्रत्येकाला आपले जे फायनान्शियल स्टेटमेंट हे तयार करावे लागतात. मग त्याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट हे सगळे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जे आहे तर त्यांना ते सबमिट करावे लागत असतात. त्याच्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मग त्याचा अभ्यास करते आणि त्याच्यावरून मग वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस आकारते आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे काही इन्स्टिट्यूट आहेत, ऑर्गनायझेशन्स आहेत, मग त्याच्यामध्ये पार्टनरशिप फर्म असेल, त्यानंतर कंपनी असेल, एखाद्या सोल ट्रेडरचा बिझनेस असेल, तर मग त्याची असेट, त्याची लायबिलिटीज, त्याचे प्रॉफिट्स हे सगळं या बॅलन्स शीट वरून ते चेक केलं जाणार. तर त्यासाठी बॅलन्स शीट ही अतिशय महत्वाची असते. आणि जेव्हा तुम्हाला सांगतोय की बॅलन्स शीट ची लायबिलिटी साईड आणि असेट साईड या दोन्ही ज्या वेळेला इक्वल येतात, सारखे येतात, त्यावेळेला त्या बिझनेसमध्ये केलेले जे ट्रान्झॅक्शन्स आहेत हे अगदी बरोबर आहेत असं समजलं जातं. कारण बॅलन्स शीट जुळणं ही खूप महत्वाची असते. त्याची असेट साईड आणि लायबिलिटी साईड जेव्हा ती जुळते, म्हणजे दोन्ही साईड ज्या वेळेला बरोबर येतात, असेट साईड आणि लायबिलिटी साईड, तेव्हा काय असते, तेव्हा त्या बिझनेस मधले सगळे ट्रान्झॅक्शन्स व्यवस्थित आहे असं समजलं जाते. तर आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण ही बॅलन्स शीट आपण तयार करतो आहे. स्ट्रक्चर तुम्हाला समजून सांगतो. बॅलन्स शीट ॲज ऑन आणि इथे तारीख दर्शवली जाणार आहे. इथे 31 मार्च असू शकते किंवा 31 डिसेंबर सुद्धा असू शकते. तर असो, तर इथे आपण सुरुवातीला आपण काय करणार आहे की सुरुवातीला आपण याची जी असेट साईड आहे, असेट साईड आपण समजून घेणार आहे. कशाची? बॅलन्स शीटची. तर बॅलन्स शीटची सर्वात अगोदर आपण असेट साईड समजून घेऊ. आता याच्यामध्ये असेट मध्ये काय आहे? गुडविल आहे. याला काय म्हटलं ते? गुडविल. आता ही जी गुडविल आहे, तुम्हाला सांगतोय इकडल्या साईडने येऊन तुम्हाला सांगतोय ही गुडविल आहे विद्यार्थी मित्रांनो. आता ही जी काही गुडविल आहे, या गुडविलला काय म्हटलं जाते? गुडविल म्हणजे ख्याती, म्हणजे नावलौकिक असं आपण त्याला म्हणतो. आता याच्यामध्ये आता ही जी काही पार्टनरशिप फर्म आहे, पार्टनरशिप फर्मचं एखादं प्रोडक्शन असेल किंवा काही गुड्स असतील, ह्या खूप जास्त पॉप्युलर होत असतील आणि पार्टनरशिप फर्मचं ट्रान्झॅक्शन खूप चांगले असतील, तर त्यांचं काय होते, सगळीकडे नाव होते चांगल्या पद्धतीनं. त्याला काय म्हटलं जाते? त्याला म्हटलं जाते गुडविल किंवा ख्याती असं आपण त्याला म्हणतो आहे. आता याच्यामध्ये उदाहरणार्थ, आता सगळीकडे आजकाल आपण तुम्हाला सांगतोय की वेगवेगळे जे काही बिझनेसेस असतात, आता त्या बिझनेसचं काय असते की एक ब्रँड नेम असतं. आता ते ब्रँड नेम काय होते, खूप पब्लिश होते, त्यानंतर खूप म्हणजे प्रसिद्ध होते किंवा त्याला आपण म्हणू शकतो की खूप फेमस होते. आता उदाहरणार्थ जर सांगायचं झालं एक्झाम्पल्स म्हणून, तर तुम्हाला सांगतो आहे की याच्यामध्ये आता हे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड नेम आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो आहे की संतूर साबण, सगळ्यांच्या घरी आंघोळीसाठी वापरले जाते संतूर, हे काय आहे? हे एक ब्रँड नेम आहे. आणि
मग आता हे जे काही प्रोडक्ट आहे, जी कंपनी संतूर साबण लॉन्च करत असेल तर ते संतूर साबण ची क्वालिटी जी आहे ही उत्तम असेल तर लोक त्याला जास्तीत जास्त खरेदी करतील आणि खूप जास्त रिस्पॉन्स देतील आणि त्यामुळे काय होते की लोकांना जर त्या संतूर साबणाचे चांगले रिझल्ट यायला लागले तर लोक हा त्याला सांगतो, तो त्याला सांगतो, तो त्याला सांगतो, ते एकदम फेमस होऊन जाते. आणि ज्या वेळेला एखादी वस्तू, एखादं प्रोडक्ट ज्या वेळेला फेमस होतं तर त्याला काय म्हटलं जाते, त्याला म्हटलं जाते गुडविल किंवा ख्याती. तर मग त्या प्रसिद्धीमुळे काय होतो की त्या कंपनीची प्रसिद्धी होते, फेमस होतो ते प्रोडक्ट आणि त्याच्यामुळे मग ती जी कंपनी आहे त्या कंपनीचं सगळीकडे नाव होतं आणि त्या नाव झाल्यामुळे त्या कंपनीचं किंवा त्या पार्टनरशिप फर्मचं त्यांना खूप जास्त फायदा होत असतो, त्यांचे इन्कम वाढते. तर गुडविल म्हणजे काय, गुडविल म्हणजे नावलौकिक असं आपण त्याला म्हणू शकतोय. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग. आता याच्यामध्ये याला सुद्धा असेट म्हटलं जाणार आहे कारण कंपनी ही जी कंपनी असो, सोल ट्रेडर असो किंवा पार्टनरशिप फर्म असो त्याच्यामध्ये तुम्हाला हे पद तुम्हाला आढळणार गुडविल. तर नावलौकिक झाल्यामुळे पार्टनरशिप फर्मला काय होतो, बेनिफिट होत असतो, तर त्यामुळे गुडविल हे असेट मध्ये येणार आहे. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग आहे. लँड अँड बिल्डिंग म्हणजे काय, लँड म्हणजे जमीन आणि बिल्डिंग म्हणजे काय, बिल्डिंग म्हणजे इमारत. तर ही सुद्धा असेट येणार आहे. हे असेट साईडला हे पद दर्शवले जातील. आता लँड अँड बिल्डिंग जे आहे तर पार्टनरशिप फर्मची असेल आणि ते बरेच वर्षापासून वापरून वापरून काय होते, कधी कधी ते खराब होऊन जाते, त्याच्यावर काय त्याच्यावर झीज आकारली जाते, म्हणजे त्याला काय म्हटलं जाते इंग्लिशमध्ये डेप्रिशिएशन. जर लँड असेल किंवा बिल्डिंग असेल हे वापरून वापरून जर खराब झाली असेल तर सुरुवातीला ज्या किमतीची होती तर विकताना मात्र तेवढी किंमत येत नाही, तर त्याच्यावर काहीतरी नुकसान सहन करावं लागते. जेवढे नुकसान सहन करावं लागते आपल्याला त्याला काय म्हटलं जाते, त्याला झीज असं म्हटलं जाते किंवा डिप्रिशिएशन असं म्हटलं जाते. उदाहरणार्थ लँड अँड बिल्डिंग जे आहे तर हे सुरुवातीला जेव्हा पार्टनरशिप फर्मने जेव्हा खरेदी केली होती तेव्हा समजा 10 लाख रुपयाची असेल, मात्र 8 ते 10 वर्ष ती वापरल्यानंतर जेव्हा ती विकायला गेले तर मात्र 10 लाख रुपयाची लँड अँड बिल्डिंग हे जर 9 लाख रुपयाला जर जात असेल विकताना तर 1 लाख रुपये ती खराब झाल्यामुळे नुकसान होत आहे. तर ते जे काही नुकसान होत आहे किंवा लँड अँड बिल्डिंगची वापरून वापरून झीज झाल्यामुळे विकताना पाहिजे तेवढी किंमत येत नाही, 1 लाख रुपये कमी येत आहे, त्याला काय म्हटलं जाते, त्याला म्हटलं जाते डेप्रिशिएशन, त्याला म्हटलं जाते झीज असं आपण त्याला म्हणू शकतो. तर लँड अँड बिल्डिंग वर सुद्धा डेप्रिशिएशन चार्ज केला जातो, म्हणजे झीज आकारली जाते कारण ते वापरून वापरून काय होतात, खराब सुद्धा होत असतात. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी आहे. आता याच्यामध्ये प्लांट अँड मशिनरी हे तुम्हाला इथे मी सांगतो आहे. प्लांट अँड मशिनरी, आता प्लांट अँड मशिनरी पार्टनरशिप फर्म जे आहे, पार्टनरशिप फर्म मध्ये काही वेगवेगळ्या वस्तूंचं जर प्रोडक्शन घेतलं जात असेल तर त्याच्यामध्ये प्लांट अँड मशिनरी यूज केले जाऊ शकतात. आणि प्लांट अँड मशिनरी सुद्धा खूप वर्षानुवर्ष आपण त्याच्यामध्ये ते चालवत राहतो प्रोडक्शन मध्ये आणि त्याच्यावर सुद्धा वापरून वापरून त्या सुद्धा खराब होऊ शकतात, त्याच्यावर सुद्धा डेप्रिशिएशन चार्ज केला जातो किंवा झीज आकारली जाऊ शकते. त्या प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट असेल तर प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट असेल तर ती आतमध्ये दर्शवली जाईल. जशी लँड अँड बिल्डिंगची जी अमाऊंट आहे तर इथे आपण आतमध्ये दर्शवली होती. हा असेटचा कॉलम आणि हा अमाऊंटचा कॉलम. तर याच्यामध्ये ज्याच्या ज्याच्यावर आपण डेप्रिशिएशन चार्ज करणार आहे तर त्या असेटच्या ज्या अमाऊंट आहेत त्या आपण आतमध्ये दर्शवणार आहोत. उदाहरणार्थ लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट आपण आतमध्ये दर्शवली होती, त्यातून जो काही डेप्रिशिएशन चार्ज करणार आहे तर तो सुद्धा आपण आतमध्ये अशा पद्धतीनं लिहून घेणार आणि तो त्यातून वजा केल्यानंतर उरलेली अमाऊंट ही आपण बाहेर जाऊ देणार आहे अशा पद्धतीनं. त्यानंतर प्लांट अँड मशिनरीची जी अमाऊंट असेल तर ती आपण अशी आतमध्ये लिहिणार आहे बॉर्डरवरती, याला म्हणतात बॉर्डरवरती लिहिणे. आणि त्यातून त्याचा डेप्रिशिएशन मायनस करून इथे हा डेप्रिशिएशन लिहून घ्यायचा, या अमाऊंट मधून ही अमाऊंट मायनस करून उरलेली अमाऊंट ही बाहेर जाऊ द्यायची अशा पद्धतीनं. त्यानंतर फर्निचर अँड फिक्चर्स आहे. आता याच्यामध्ये फर्निचर सर्वांना माहिती आहे, घरामध्ये त्याच्यामध्ये टेबल खुर्च्या असतील किंवा सोफे वगैरे असतील तर त्याला काय म्हणतोय आपण, त्याला म्हणतो आपण फर्निचर. कपाट वगैरे असतील लाकडाचे वगैरे तर त्याला म्हणतो आपण फर्निचर. आता फिक्चर्स म्हणजे काय, फिक्चर्स म्हणजे घरामध्ये असणारे जे लाइटिंग्स वगैरे आहेत, त्याच्यानंतर लाइटिंग्स आहेत, त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की चांगल्या प्रकारचे गॅस करता चांगल्या प्रकारचे असे घरी वटे केलेले असतात, एक प्लॅटफॉर्म तयार केलेला असतो. त्याच्यानंतर हे जे काही फिक्चर्स आहे
तर फिक्चर्स म्हणजे घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जे काही आपण फिटिंग्स वगैरे केली असते, लाइटिंग्स वगैरे केली असते, तर त्याला काय म्हणू शकतो आपण, त्याला म्हणू शकतो आपण फिक्चर्स. आणि जे काही प्लॅटफॉर्म्स वगैरे आहेत संगमरवरी जे आहेत संगमरवर यूज करून, तर त्याला आपण फिक्चर्स असं म्हणू शकतो. किंवा घरी आपल्या एसी वगैरे लावलेली असू शकते, ते सुद्धा कशामध्ये येणार आहे, फिक्चर्स मध्ये येणार आहे. तर हे झालं फर्निचर अँड फिक्चर्स. आता फर्निचर आणि फिक्चर्स हे असेट आहे, हे संपत्ती आहे, तर त्यामुळे ही आतमध्ये दर्शवली जाणार, याच्यावर सुद्धा डेप्रिशिएशन चार्ज केलं जाणार आहे, याचा सुद्धा डेप्रिशिएशन आकारला जातो. तो डेप्रिशिएशनची अमाऊंट अशा पद्धतीने लिहून घ्यायची इथे आतमध्ये, आणि या वरच्या अमाऊंट मधून ही अमाऊंट मायनस केली, फर्निचर अँड फिक्चरची जी अमाऊंट आहे त्यातून डेप्रिशिएशनची अमाऊंट मायनस केली की उरलेली अमाऊंट हे बाहेर जाऊ द्यायची आहे. त्यानंतर इथे इक्विपमेंट आहे. इक्विपमेंट म्हणजे काय, उपकरणे आहेत, वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं सुद्धा वापरली जातात. आता उपकरणं वापरल्यामुळे काय होतं की त्याची सुद्धा झीज होऊ शकते. मग आता त्याची जर झीज झाली तर काय होतो की त्याच्यातून सुद्धा डेप्रिशिएशन हा मायनस केला जातो, आणि डेप्रिशिएशन हा मायनस केल्यामुळे उरलेली जी अमाऊंट आहे ही बाहेर येऊ द्यायची. हे जे इक्विपमेंट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे उपकरणं हे असेट आहे, मग याची अमाऊंट आपण इथे बाहेर लिहिणार, आणि हे इक्विपमेंट वापरून वापरून ते खराब होऊ शकतात, त्याच्यावर झीज किंवा घसारा आकारला जातो. डेप्रिशिएशन म्हणजे त्याला दुसरं नाव घसारा सुद्धा म्हणतात मराठीमध्ये. तर डेप्रिशिएशन हा आकारला जातो इक्विपमेंट वरती. तर डेप्रिशिएशनची अमाऊंट कमी केल्यानंतर ती उरलेली अमाऊंट हे इथे अशी बाहेर घेऊन यायची आपल्याला. त्यानंतर इथे डिलिव्हरी ऑब्लिक मोटर व्हॅन आहे. आता याच्यामध्ये ह्या ज्या काही माल आहे किंवा स्टॉक आहे, हा ज्या वेळेस सेल करायचा असतो तर दुसऱ्या ठिकाणी ने आण करण्यासाठी, मालाची ने आण करण्यासाठी तर पार्टनरशिप फर्मकडे डिलिव्हरी किंवा मोटर व्हॅन असू शकते, म्हणजे एखादी गाडी असू शकते. तर ती सुद्धा वापरून वापरून तिची सुद्धा झीज होते, त्यामुळे त्याच्यावर सुद्धा डेप्रिशिएशन आकारला जातो. तर डिलिव्हरी मोटर व्हॅनची अमाऊंट इथे आतमध्ये लिहून घ्यायची बॉर्डरवरती, आणि त्यातून डेप्रिशिएशनची अमाऊंट काय करायची, मायनस करायची असली तर, आणि इथे बाहेर उरलेली अमाऊंट येऊ द्यायची आहे. त्यानंतर लीज होल्ड ऑब्लिक फ्री होल्ड प्रिमायसिस आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता लीज होल्ड म्हणजे काय तुम्हाला सांगतोय की कधी कधी पार्टनरशिप फर्म आहे, पार्टनरशिप फर्मला एखादं मॅन्युफॅक्चरिंग चालू करायचं असते, एखादा कारखाना वगैरे किंवा प्रोडक्शन चालू करायचं असते, आणि जागा नसते त्यांच्याकडे. तर मग ती काय करतात, एखादी पार्टनरशिप फर्म खूप मोठी जागा हे भाडे तत्वावरती घेतात, आणि 20-20, 25-25 वर्षासाठी, 50 वर्षासाठी, 100 वर्षासाठी अशा जागा ज्या आहेत कधी कधी भाडे तत्वावरती घेतले जातात. त्याला काय म्हटलं जाते, लीज होल्ड प्रॉपर्टी असं आपण त्याला म्हणतो. तर या लीज वरती म्हणजे लीज होल्ड म्हणजे होल्ड म्हणजे पकडून ठेवलेली, म्हणजे भाड्याने घेतलेली संपत्ती. तर लीज होल्ड जी प्रॉपर्टी आहे किंवा तर त्याला काय म्हणतोय आपण, तर अशा प्रकारची संपत्ती जर भाड्याने घेतलेली असेल 20 वर्षासाठी, 25 वर्षासाठी, 50 वर्षासाठी किंवा 100 वर्षासाठी, ज्या प्रकारची संपत्ती आपण काय करतो, भाडे तत्वावरती घेतो, त्याला काय म्हटलं जाते, त्याला लीज होल्ड प्रॉपर्टी असं म्हटलं जाते. आता याच्यामध्ये त्यानंतर फ्री होल्ड प्रिमायसिस आहे. आता फ्री होल्ड प्रिमायसिस म्हणजे काय, तर तुम्हाला सांगतो की काही जी संपत्ती आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एखादी जागा असेल किंवा एखादी मोठी बिल्डिंग वगैरे असेल, तर ही जी काही पार्टनरशिप फर्म आहे, पार्टनरशिप फर्मच्या स्वतःच्या मालकीची असू शकते, म्हणजे पार्टनरशिप फर्मने ती सरळ विकत घेतलेली असू शकते. त्याला म्हटलं जाते फ्री होल्ड प्रिमायसिस. त्याला काय म्हटलं जाणार आहे, फ्री होल्ड प्रिमायसिस असं त्याला म्हटलं जाणार आहे. म्हणजे प्रिमायसिस म्हणजे काय, तो परिसर जो पार्टनरशिप फर्मचा आहे, त्याच्यामध्ये काय येणार आहे, त्याच्यामध्ये त्यांची जागा येईल, लँड येईल, किंवा त्यांची एखादी मोठी बिल्डिंग येऊ शकते, पण ती पार्टनरशिप फर्मच्या स्वतःच्या मालकीची असेल, त्याला काय म्हटलं जाते, फ्री होल्ड प्रिमायसिस. दोन प्रकारचे असू शकतात, एक भाडे तत्वावर घेतलेली असू शकते, आणि एक पार्टनरशिप फर्मची स्वतःची सुद्धा बिल्डिंग किंवा लँड असू शकते. तर लीज होल्ड किंवा फ्री होल्ड प्रिमायसिस जर असेल इथं, तर ते इथे त्याची अमाऊंट इथे बॉर्डरवर लिहून घ्यायची, आणि ह्या सुद्धा वर्षानुवर्ष त्यांचा वापर होतो, आणि त्याची सुद्धा काय होत असते, झीज होत असते, त्याच्यावर सुद्धा डेप्रिशिएशन चार्ज केला जातो. आणि त्याच्यावर डेप्रिशिएशन असेल
घसारा असेल तर तो काय करायचा, मायनस करायचा आणि उरलेली अमाऊंट अशा पद्धतीने बाहेर येऊ द्यायची. लीज होल्ड किंवा फ्री होल्ड प्रॉफिट प्रिमाइसेसची अमाऊंट इथे बॉर्डरवर लिहायची, त्यातून डेप्रिशिएशन मायनस करायचा अशा पद्धतीने दाखवलेल्या पद्धतीनं आणि उरलेली अमाऊंट बाहेर घ्यायची. त्यानंतर इथे पेटेंट आहे. आता पेटेंट म्हणजे काय तर तुम्हाला सांगतोय की पेटेंट म्हणजे आता एखादी पार्टनरशिप फॉर्म आहे आणि पार्टनरशिप फॉर्मनं काय केलं, एखादं प्रोडक्ट लॉन्च केलं असेल नवीन, जे इथं कुठेच नाही आहे, अशा प्रकारचं एखादं नवीन प्रोडक्ट लॉन्च केलेलं असेल तर त्या प्रोडक्टचं पार्टनरशिप फॉर्म काय करणार आहे, पेटेंट घेणार आहे. म्हणजे कायद्यानुसार त्या प्रोडक्टला काय करते, एक सुरक्षा प्रदान करत असते, त्याला म्हटलं जाते पेटेंट घेणं. कारण मग अशाच प्रकारचं या पार्टनरशिप फॉर्मनं जे पेटेंट म्हणजे जे प्रोडक्ट तयार केलं आहे तशाच प्रकारचं प्रोडक्ट दुसरं कोणी एखादं तयार करू शकते आणि ते म्हणू शकते की सर्वात अगोदर आम्ही हे प्रोडक्ट तयार केलं. मग त्यामुळे जर अगोदर हे प्रोडक्ट जर आपण तयार केलेलं असेल तर आपण जर त्याचं पेटेंट घेऊन ठेवलं म्हणजे कायद्यानुसार त्याला एक सुरक्षा प्रदान करून ठेवली त्या प्रोडक्टला की हे प्रोडक्ट सर्वात अगोदर आम्ही तयार केलेलं आहे आणि सर्वात अगोदर आम्ही हे मार्केटला आणलेलं आहे, अशा पद्धतीनं कायद्यानुसार जर त्याला सुरक्षा प्रदान केली तर त्याला म्हटलं जाते पेटेंट घेणं. तर आपण जर त्याचं पेटेंट घेऊन ठेवलं तर काय होणार आहे की मग आपण जशा प्रकारचं प्रोडक्ट म्हणजे जे प्रोडक्ट बनवलेलं आहे तशाच प्रकारचं प्रोडक्ट दुसरी पार्टनरशिप फॉर्म किंवा दुसरं कोणी तयार करू शकत नाही, कारण मग त्याला कायदेशीररित्या त्याला बंधनं येतात. म्हणून जे पेटेंट आहे तर कायद्यानुसार जे काही आपण नवीन शोधबोध लावतो, नवीन काही प्रोडक्शन्स लॉन्च करत असतो किंवा निर्माण करत असतो, त्याला कायद्यानुसार सुरक्षा प्रदान केली जाते, त्याला काय म्हटलं जाते, त्याला म्हटलं जाते पेटेंट. तर पेटेंट ही सुद्धा काय असेट आहे आणि ती असेट साईडला दर्शवायची आणि इथे त्याची अमाऊंट बॉर्डरवर दर्शवायची आणि या पेटेंटवर सुद्धा कधी कधी डिप्रिशिएशन असू शकतो. तर या पेटेंटवर जर डिप्रिशिएशन असला तर तो त्यातून मायनस करायचा, अशा पद्धतीनं पेटेंटची अमाऊंट इथे दर्शवायची, डेप्रिशिएशन इथे दर्शवायचा आणि मायनस करून त्याला काय करायचं, बाहेर घ्यायचं मेन अमाऊंटच्या कॉलम मध्ये. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर लूज टूल्स आहे. आता हे लूज टूल्स म्हणजे काय तर लूज टूल्स म्हणजे तुम्हाला सांगतो की कधी कधी प्रोडक्शन करत असताना पार्टनरशिप फॉर्मचं प्रोडक्शन असते, तर त्या प्रोडक्शन मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरीज यूज केल्या जातात आणि त्या मशिनरीजचे काही जे पार्ट आहेत खराब झाल्यामुळे ते चेंज करावे लागत असतात. तर मग जुन्या त्या पार्ट्सच्या ठिकाणी नवीन पार्ट्स बसवणे. तर मग आता अशा प्रकारचे जे काही पार्ट्स असतात तर त्याला काय म्हटलं जाते, त्याला म्हटलं जाते लूज टूल्स म्हणजे सुटी उपकरणे असं आपण त्याला म्हणणार आहे. सुटी उपकरणे म्हणजे छोटे छोटे याच्यामध्ये आता लूज टूल्स जे आहे ना याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो की छोटी उपकरणे. तर याच्यामध्ये हे जे काही लूज टूल्स आहेत, लूज टूल्स वर काय असू शकते, डेप्रिशिएशन असू शकतो. आता लूज टूल्स जे आहे तर इथे याची अमाऊंट इथे दर्शवायची, त्यातून डेप्रिशिएशन काय करायचा, हा मायनस करायचा आणि उरलेली जी अमाऊंट आहे ही बाहेर येऊ द्यायची आहे. आता याच्यामध्ये लूज टूल्स झाल्यानंतर तुम्हाला सांगतोय की इकडल्या साईडला यायचं. आता इकडल्या साईडला इथे असेट मध्ये स्टोर्स अँड स्पेअर पार्ट आहे, स्टोर्स अँड स्पेअर पार्ट. तर हे सुद्धा असेट आहे, तर याची अमाऊंट इथे दर्शवायची. इथे तुम्हाला इकडल्या बाजूने येऊन सांगतोय, इथे ही असेट साईड आहे, तर या असेट साईडला स्टोर्स अँड स्पेअर पार्ट आहे, तर त्याची अमाऊंट इथे दर्शवायची. तर याच्यामध्ये सुद्धा छोटे छोटे पार्ट्स असतील आणि त्यातून काय करायचा, हा डेप्रिशिएशन काय करायचा, मायनस करायचा आहे. तुम्हाला स्टोर अँड स्पेअर पार्ट वरती डेप्रिशिएशन असू शकतो. तर असलं तर स्टोर अँड स्पेअर पार्टची अमाऊंट ही आतमध्ये लिहायची, त्यातून डेप्रिशिएशन हा मायनस करायचा आणि उरलेली अमाऊंट ही बाहेर जाऊ द्यायची अशा पद्धतीनं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इन्व्हेस्टमेंट आहे, इन्व्हेस्टमेंट असू शकते, गुंतवणूक ही याला सुद्धा असेट म्हटलं जाणार आहे आणि ही असेट असली तर ही बाहेर जाऊ द्यायची त्याची अमाऊंट. त्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस आहे. आता प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे काय तर प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे आधीच केलेला खर्च. प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे काय की आधीच केलेला खर्च असतो तो म्हणून त्याला असेट साईडला दर्शवलेला असते. तर किंवा आगाऊ केलेला खर्च असं आपण त्याला म्हणू शकतो. तर प्रीपेड एक्सपेन्सेस असेल तर तो असेट साईडला आपण जाऊ द्यायचा आहे.
त्यानंतर आउटस्टँडिंग इन्कम्स आहे. आउटस्टँडिंग इन्कम्स म्हणजे काय की अदत्त उत्पन्न असं आपण त्याला म्हणू शकतो. तर आता आउटस्टँडिंग इन्कम जे आहे तर हे जे आहे तर आउटस्टँडिंग इन्कम असलं तर ते आपल्याला असेट साईडला आपल्याला घ्यायचं आहे, तर त्याला आपण अदत्त उत्पन्न असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे हे उत्पन्न काय आहे आपल्याला घेणे आहे. तर हे जे उत्पन्न आहे अशा प्रकारचं आउटस्टँडिंग इन्कम असलं तर ते असेट साईडला आपल्याला दर्शवायचं आहे, किंवा प्रिपेड एक्सपेन्सेस असले तर ते सुद्धा आपल्या असेट साईडला आपल्याला दर्शवायचे आहे. त्यानंतर लोन अँड ऍडव्हान्स आहे. आता लोन अँड ऍडव्हान्स जे आहे तर याच्यामध्ये लोन अँड ऍडव्हान्स म्हणजे काही कर्ज दिलं असेल आपण, काही लोकांना ऍडव्हान्स पैसे दिले असतील तर ते त्यांच्याकडून आपल्याला घ्यायचे असतात म्हणून ते असेट साईडला येतात. तर लोन अँड ऍडव्हान्स असेल तर ते सुद्धा आपण असेट साईडला आपण घेणार आहे. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक आहे. आता क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय, वर्षाच्या शेवटीचा उरलेला शिल्लक माल असं आपण त्याला म्हणणार आहे, किंवा वर्षाच्या शेवटी प्रोडक्शन पार्टनरशिप फर्मचं प्रोडक्शन चालू असते आणि प्रोडक्शन मध्ये तो जो काही स्टॉक आहे तो वापरून काय होतो की काही स्टॉक हा उरून जातो, शिल्लक उरतो. तर वर्षाच्या शेवटी प्रोडक्शन झाल्यानंतरही काही जो माल आहे किंवा स्टॉक आहे हा जर शिल्लक उरत असेल तर त्याला काय म्हटलं जाते, त्याला म्हटलं जाते क्लोजिंग स्टॉक. हा वर्षाच्या शेवटी शिल्लक उरलेला माल असतो किंवा स्टॉक असतो त्याला क्लोजिंग स्टॉक असं म्हटलं जाते. हा असेट साईडला आपण घेत असतो. तर हा अशा पद्धतीनं त्याची जी अमाऊंट आहे ही बाहेर घ्यायची आहे. त्यानंतर सन्ड्री डेटर्स आहे. आता सन्ड्री डेटर्स म्हणजे काय तुम्हाला सांगतो. हे सन्ड्री डेटर्स जे आहेत हे उधारीच्या व्यवहारातून तयार झालेले असतात, किंवा जे काही क्रेडिटचे ट्रान्झॅक्शन्स असतात तर त्यातून सन्ड्री डेटर्स हे तयार झालेले असतात. आता याला काय म्हणतोय आपण, सन्ड्री डेटर्स म्हणजे विविध ऋणको असं त्याला म्हटलं जाते. मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर याला काय म्हणू शकतो आपण, विविध ग्राहक. साध्या भाषेमध्ये सन्ड्री डेटर्स म्हणजे काय, विविध ग्राहक. पण हे ग्राहक कशा पद्धतीने तयार झाले आहेत, उधारीच्या व्यवहारातून हे तयार झालेले असतात आणि त्याच्यावर काही ऍडजस्टमेंट असतात दर्शवलेल्या. जेव्हा एक्झाम्पल्स असते त्या एक्झाम्पल्स ट्रायल बॅलन्स झाल्यानंतर खाली काही ऍडजस्टमेंट दिलेली असतात. त्याच्यात काही ऍडजस्टमेंट वगैरे असल्या तर ती कुठल्याही प्रकारची ऍडजस्टमेंट असेल तर ती याच्यामध्ये काय करायची, आपण प्लस करू शकतो सिच्युएशन नुसार. आणि मग सन्ड्री डेटर्स मध्ये ती ऍडजस्टमेंट जी डेटर्स वर असेल तर त्यातली ऍडजस्टमेंट याच्यामध्ये प्लस केल्यानंतर उरलेली अमाऊंट ही आपण काय करतो अशा पद्धतीने खाली घेतो. डेटर्स जे आहे सन्ड्री डेटर्सची अमाऊंट बॉर्डरवर दर्शवलेली आपण एकदम अमाऊंटच्या कॉलम मध्ये घेतली आहे का आपण, इथे नाही तर इथे बॉर्डरवर इथे दर्शवलेली आहे. त्यानंतर याच्यावर ऍडजस्टमेंट मध्ये काही ऍडजस्टमेंट असेल तर ती आपण याच्यात प्लस करू डेटर्सच्या अमाऊंट मध्ये आणि याची ऍडिशन करून आपण इथे खाली घेणार आहे. त्यानंतर कधी कधी काय असते की अधिक. आता याच्यामध्ये बॅड डेट्स असतात, न्यू बॅड डेट्स. तर न्यू बॅड डेट्स जे आहेत म्हणजे बुडीत कर्ज असं आपण त्याला म्हणू शकतो. आता हे बुडीत कर्ज म्हणजे काय आहे की कधी कधी जे पार्टनरशिप फर्म आहे, पार्टनरशिप फर्म काही जे व्यवहार आहेत हे उधारीवरती करत असते. मग आता उधारीवर काही पैसे दिलेले असतात, परंतु काही ग्राहक असे असतात की जो माल उधारीवर घेतला त्याचे पैसे ते पटोपट देतील, लवकर देतील. परंतु काही ग्राहक असे आहेत की उधारीच्या व्यवहाराचे जे पैसे आहेत हे अटकावून ठेवतात, लवकर पार्टनरशिप फर्मला परत करत नाही आणि ते वर्षानुवर्ष तसेच पेंडिंग राहतात. शेवटी असं वाटते की आता हे पैसे बुडतात की काय, तर त्याला काय म्हणतो आपण बॅड डेट्स, किंवा त्याला काय म्हणतो आपण, त्याला बुडीत कर्ज असं आपण त्याला म्हणतो. तर अशा प्रकारचं हे जे काही बॅड डेट्स असेल, न्यू बॅड डेट्स, तर हे काय करायचं, सन्ड्री डेटर्स जे आहे तर सन्ड्री डेटर्स मधून हे आपण काय करणार आहे, मायनस करणार आहे. आणि मग आता ही उरलेली जी अमाऊंट आहे परत आपण खाली घेणार आहे. अगोदर सन्ड्री डेटर्सची अमाऊंट लिहिली होती, त्यानंतर त्याच्यावर काही ऍडजस्टमेंट असली तर ते आपण त्यात प्लस करू, त्याची अमाऊंट इथे ऍडिशन करून खाली घेणार. त्यातून बॅड डेट्स असतील तर ते मायनस करणार आहे आपण आणि उरलेली अमाऊंट परत आपण कॅल्क्युलेशन करून खाली घेणार आहे. त्यानंतर परत एखादी त्याच्यावरती ऍडजस्टमेंट असू शकते. आता प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. आता जे डेटर्स आहेत तर डेटर्सवर म्हणजे डिस्काउंट ची जर प्रोव्हिजन असेल तर ती प्रोव्हिजन आपण काय करणार आहे, इथे मायनस करणार आहे. आता कधी कधी जे ग्राहक आहेत तर ग्राहकांना ज्या वेळेला आपण माल विकतो त्यावेळेला कधी कधी त्यांना डिस्काउंट सुद्धा दिला जात असतो. तर
मग असा जो डिस्काउंट असेल, डेटर्सला दिलेला काही डिस्काउंट वगैरे असेल, त्याची जो प्रोव्हिजन असेल तर ती याच्यातून काय करायची, मायनस करायची. तर मायनस करून घ्यायची प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. तर त्याची अमाऊंट मायनस केल्यानंतर उरलेली जी अमाऊंट आहे ही बाहेर इथं जाऊ द्यायची आहे आपण. त्यानंतर आहे इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल. आता याच्यामध्ये हा जो इन्शुरन्स आहे, कधी कधी काय करणार, मग पार्टनरशिप फर्म आपला इन्शुरन्स काढून ठेवणार आहे. इन्शुरन्स काढून ठेवल्यानंतर मग त्याचा जो क्लेम आहे हा जर रिसिव्ह झाला असेल तर पार्टनरशिप फर्मला काय येतात, पैसे येतात. तर ते सुद्धा आपण असेट साईडला आपण दर्शवणार आहोत. म्हणजे विम्याचा दावा हा जर आपल्याला मिळाला तर काय होतो की विम्याचा दावा जर आपल्याला मिळाला तर त्याचे पैसे येतात, म्हणून तो आपण काय करतो, असेट साईडला आपण तो दर्शवणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे बिल रिसिवेबल आहे. बिल रिसिवेबल, आता याच्यामध्ये हे काय असते, विपत्र असते. आता जे काही विपत्र, काही बिल्स जर आपल्याला रिसिव्ह झालेले असतील तर ते आपण असेट साईडला आपण दर्शवणार आहे. तर बिल रिसिवेबल जे आहे म्हणजे याला काय म्हणतो आपण, प्राप्त विपत्र. हे तुम्हाला मी नंतर डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगणार आहे. हे सुद्धा जे काही बिल्स आहेत, बिल रिसिवेबल, तर हे सुद्धा उधारीच्या व्यवहारातून तयार झालेले असतात. पण मग ते जर बिल आपल्याला जर प्राप्त झालं असेल पार्टनरशिप फर्मला तर ते आपण असेट साईडला दर्शवणार आहे. त्यानंतर कॅश इन हँड आहे. आता कॅश इन हँड म्हणजे आपण काय म्हणतो की पार्टनरशिप फर्मच्या जवळ असलेली रोख जे आहे तर त्याला काय म्हणतो आपण, कॅश इन हँड. म्हणजे पार्टनरशिप फर्मच्या जवळ जी सध्या वर्षाच्या शेवटी जी रोख उपलब्ध आहे त्याला काय म्हणणार आपण, कॅश इन हँड. त्यानंतर कॅश ॲट बँक. आता पार्टनरशिप फर्मचे काही जे पैसे आहेत, काही पैसे हे बँकेमध्ये जमा असू शकतात. तर पार्टनरशिप फर्मचे जे पैसे जेव्हा बँकेमध्ये जमा असतात तर त्याला काय म्हणतो आपण, कॅश ॲट बँक. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर पार्टनर्स, इथे सांगतोय तुम्हाला, हे पार्टनर्स करंट अकाउंट आहे. पार्टनर्स करंट अकाउंट, पार्टनर्सचं ज्या वेळेला करंट अकाउंट तयार केले जाते, जेव्हा सेपरेट एक पार्टनर्सचं करंट अकाउंट आपण ओपन करत असतो तर त्याचं जे काही क्रेडिट बॅलन्स असेल तर त्यातलं जे क्रेडिट बॅलन्स आहे, पार्टनरच्या करंट अकाउंट मधलं क्रेडिट बॅलन्स, हे आपल्याला असेट साईडला इथे सगळ्यात शेवटी आपल्याला लिहावायचं असते, इथे राईट करायचं असते. पार्टनरशिप फर्मचं जे काही पार्टनर्स असतात तर त्या पार्टनर्सचा आपण एक करंट अकाउंट तयार करत असतो. त्या पार्टनरच्या करंट अकाउंट्स मध्ये जेव्हा क्रेडिट बॅलन्स येते तर ते क्रेडिट बॅलन्स आपण असेट साईडला सगळ्यात खाली आपण इथे इंडिकेट करत असतो किंवा लिहायचं आहे असेट साईडला, आणि त्याचे अमाऊंट बाहेर घ्यायचे. तर हे झाले असेट साईडचे पद मी आपणास समजून सांगितलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर एक बॅलन्स शीटला एक दुसरी साईड आहे, ती म्हणजे आहे लायबिलिटी साईड. इथे ही लायबिलिटी साईड मी तुम्हाला सांगतो आहे, ही बॅलन्स शीट. तर ही असेट साईड मी सध्या तुम्हाला समजून सांगितलेली आहे. आता तुम्हाला ही लायबिलिटी साईड जी आहे तर लायबिलिटी साईड मी तुम्हाला ही समजून सांगत आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे हे कॅपिटल अकाउंट आहे. आता या कॅपिटल अकाउंट मध्ये इथे एक्स, वाय आणि झेड हे तुम्हाला दिसतात. हे कोण आहेत, हे पार्टनर्स आहेत. हे पार्टनर्सची नावं आहेत, कारण हे स्ट्रक्चर आहे सध्या. तर कॅपिटल अकाउंट जेव्हा आपण बनवतो तर त्या कॅपिटल अकाउंट मध्ये जे पार्टनर्स असतात तर त्या कॅपिटल अकाउंटचं जे काही, त्या पार्टनर्सचं जे काही बॅलन्स असेल तर ते आपण अशा पद्धतीने इथे दर्शवत असतो. आणि त्याची ऍडिशन करून इथे काय करायचं आहे, बाहेर घ्यायची आहे. जे काही कॅपिटल अकाउंट मध्ये पार्टनर्स जे काही बॅलन्स येणार आहे तर ते बॅलन्स आपण अशा पद्धतीने आपण लिहून घेणार आहे. आणि प्रत्येक पार्टनर्सचं जे काही बॅलन्स आहे ते त्याच्या समोर दर्शवायचं. हे एक्स वाय झेड हे तिन्ही काय पार्टनर्स आहेत, त्यांचं बॅलन्स आपण त्यांच्या समोर दर्शवलं, त्याची ऍडिशन केली आणि इथे बाहेर आलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पार्टनर्स करंट अकाउंट आहे. आता पार्टनर्सचं जे करंट अकाउंट आहे तर इथे पार्टनर्सचं जे करंट अकाउंट आहे तर इथे सुद्धा त्याचं बॅलन्स असू शकते. तर याच्यामध्ये पार्टनर्स करंट अकाउंट जे आहे तर हे जे पद आहे तर करंट अकाउंटचं काही बॅलन्स असू शकते. तर इथे त्यांनी क्रेडिट बॅलन्स सांगितलेलं आहे तर ते सुद्धा आपण इथे अशा पद्धतीनं दर्शवणार आहे. आता याच्यामध्ये जनरल रिझर्व्ह आहे. आता जनरल रिझर्व्ह जे आहे तर जनरल रिझर्व्ह म्हणजे काय होते की सामान्य संचिती आपण त्याला म्हणतोय. आता सामान्य संचिती काय, जनरल रिझर्व्ह जे आहे तर हे जे पद आहे
तर याच्यामध्ये जनरल रिझर्व्ह जे आहे तर याच्यामध्ये आपण काय म्हणतो की हा असा फंड असतो की पार्टनरशिप फर्मला ज्या वेळेला काय होते की एखाद्या वेळेस लॉस होत असेल किंवा एखादं नवीन प्लांट किंवा मशिनरी घ्यायची आहे किंवा एखाद्या ठिकाणी नवीन तरतूद करायची आहे तर तेव्हा पार्टनरशिप फर्मला आपल्याकडे म्हणजे नवीन फंड पाहिजे असते तर तो फंड जनरल रिझर्व्हच्या माध्यमातून पार्टनरशिप फर्म कडे काय असतो उपलब्ध असतो. तर जनरल रिझर्व्ह हे लायबिलिटी साइडला इथे दर्शवलेलं आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट विद्यार्थी मित्रांनो, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे तर याच्यामध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं काही पद असेल तर ते आपण लायबिलिटी साइडला अशा पद्धतीने इथे दर्शवणार आहे. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स मध्ये आपण ते शिकणार आहोत. त्यानंतर लोन ऑन मॉर्गेज आहे. तर याच्यामध्ये जे काही मॉर्गेज आहे मॉर्गेजवरचं म्हणजे मॉर्गेज म्हणजे काय की गहाण ठेवणे. तर गहाण ठेवून काही लोन घेतलेलं असेल तर ते पार्टनरशिप फर्मला परत द्यावंच लागेल, कारण पार्टनरशिप फर्मनं काय केलं काही मॉर्गेज ठेवलं, कुठेतरी पैशाची आवश्यकता होती म्हणून त्याच्यावर कर्ज घेतलं, लोन घेतलं, तर ते लायबिलिटीज आहे पार्टनरशिप फर्मची, ते पार्टनरशिप फर्मला द्यावं लागणार आहे. म्हणून लोन ऑन मॉर्गेज जर असेल तर ते सुद्धा लायबिलिटी साइडला आपल्याला दर्शवावं लागेल. त्यानंतर बँक लोन आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बँक लोन आपण काय करणार आहे, बँक लोन आपण देणार आहे. म्हणजे बँकांकडून जर काही लोन घेतलं असेल पार्टनरशिप फर्मने तर बँकांचं लोन हे आपल्याला वापस करावं लागणार आहे, म्हणून ते लायबिलिटी साइडला येते आहे. त्यानंतर लोन फ्रॉम पार्टनर्स. तर आता पार्टनरशिप फर्मनं काय केलं की पार्टनरशिप फर्मनं काही पार्टनर्स कडूनच काही कर्ज वगैरे घेतलेलं असू शकते. तर मग त्या पार्टनर्सचे पैसे त्यांचं कर्ज पार्टनरशिप फर्मला वापस करावं लागते, म्हणून ते लायबिलिटी साइडला येणार आहे लोन फ्रॉम पार्टनर्स. कारण पार्टनरचे पैसे पार्टनरशिप फर्मला हे वापस द्यावे लागणार आहे, म्हणून लोन फ्रॉम पार्टनर्स म्हणजे पार्टनर्स कडून लोन घेतलं असेल पार्टनरशिप फर्मने तर ते सुद्धा लायबिलिटी साइडला येणार आहे. त्यानंतर बिल्स पेबल आहे, हे सुद्धा उधारीच्या व्यवहारातून तयार होत असतात. तर हे जे म्हणजे आपण काय म्हणतो, आपण त्याला देय विपत्र असं आपण त्याला म्हणणार आहे. बिल्स पेबलला काय म्हणणार आहे, देय विपत्र. तर ते बिल्स पेबल जर असतील तर ते आपण लायबिलिटी साइडला घेणार आहे. हे सुद्धा उधारीच्या व्यवहारातून तयार होत असतात. तर हे मी तुम्हाला नंतर डिटेल्स मध्ये सांगणार आहे. त्यानंतर बँक्स ओव्हरड्राफ्ट आहे. आता बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय की अधिकोष अधिविकर्ष ची सवलत असते ती. आता एखाद्या वेळेस काय होतं की जे काही व्यापारी वर्ग असतो, व्यापारी वर्गांचे बँकांमध्ये रोज पैसे टाकण्याचे किंवा काढण्याचे काय असतात व्यवहार चालू असतात. रोज ते बँकांमध्ये जातात व्यापारी असल्यामुळे, आणि रोज त्यांना पैशांची आवश्यकता असते. रोज पैसे टाकतात बँकांमध्ये, रोज पैसे काढतात, आणि त्यामुळे बँकांमध्ये त्याची काय होते, त्यांची ओळखी पालखी होऊन जाते. आणि मग एखाद्या वेळेला काय होते की एखाद्या व्यापाऱ्याच्या खात्यामध्ये 10 लाख रुपयाचं असते, परंतु त्याला गरज असते 15 लाख रुपयाची. मग बँक काय करते, त्याच्या खात्यामध्ये पैसे कमी असल्यानंतर सुद्धा 10 लाख रुपये असल्यानंतर सुद्धा त्याला 15 लाख रुपयाचं कर्ज देते. तर मग त्यावेळेस त्याच्या काही शर्ती अटी बँक त्यांच्याकडून ते लिहून घेते. पण मग त्याच्या खात्यामध्ये 10 लाख रुपये असल्यानंतर बँक त्याला 15 लाख रुपये कर्ज देऊन राहिली, तर त्याला काय म्हटलं जाते, बँक ओव्हरड्राफ्टची फॅसिलिटीज म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे अधिकोष अधिविकर्ष असं त्याला म्हटलं जाते. तर अशा पद्धतीनं जर पार्टनरशिप फर्मनं जर काही कर्ज लोन घेतलं असेल बँकांकडून बँक ओव्हरड्राफ्टच्या स्वरूपात तर ते लायबिलिटी साइडला इथे दर्शवलं जाणार आहे. आता त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इकडे सुद्धा काही लायबिलिटी साइडचे काही पद इथे मी तुम्हाला सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये आहे सन्ड्री क्रेडिटर्स आहे लायबिलिटी साइडला. तर सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे काय, विविध धनको आपण त्याला म्हणू शकतो. आता याच्यामध्ये विविध धनको जे आहेत किंवा सन्ड्री क्रेडिटर्स हे सुद्धा उधारीच्या व्यवहारातून तयार होत असतात. आता याला काय म्हणू शकतो की आपण आता कधी कधी काय असते की आपण एखाद्या शॉप मधून काही वस्तूंची खरेदी करतो पण उधार करतो. तर एखाद्या शॉप मधून आपण वस्तूंची खरेदी उधार केलेली असेल तर आपल्याला त्याला पैसे द्यावे लागतात, बरोबर आहे ना. म्हणजे मग आपण त्याला पैसे देणार आहे, म्हणजे आपल्यासाठी तो जो दुकानदार आहे तो शॉपवाला कोण झाला, तो झाला क्रेडिटर्स. कोण झाला, तो क्रेडिटर्स. कारण आपल्याला त्याला पैसे द्यावे लागणार आहेत, कारण काय केलं आपण त्याच्याकडून जो काही स्टॉक आहे, जो माल आहे, हा आपण काय घेतला, उधार खरेदी केलेला आहे, त्यामुळे त्याला उधारीचे पैसे आपल्याला द्यावे लागतात. म्हणून आपल्यासाठी तो जो दुकानदार आहे किंवा शॉपवाला आहे हा झाला क्रेडिटर्स किंवा धनको आपण त्याला म्हणू शकतो. तर सन्ड्री क्रेडिटर्स जे आहेत त्या पार्टनरशिप फर्म सुद्धा काय होते की बरेचदा काही लोकांकडून उधारीवर स्टॉक किंवा माल खरेदी करत असेल, तर मग आता पार्टनरशिप फर्मला सुद्धा त्याला पैसे द्यावे लागत असतात. तर असे काही लोक असतील तर त्यांना काय म्हटलं जाणार आहे, सन्ड्री क्रेडिटर्स.
तर त्याला म्हटलं जाते मराठीमध्ये विविध धनको किंवा त्याला सावकार सुद्धा असं म्हटलं जाणार आहे. तर हे उधारीच्या व्यवहारातून तयार झालेले असतात आणि याच्यावर जर कुठली ऍडजस्टमेंट वगैरे असेल तर प्लस मायनस करावी लागतात आणि मग ती जी ऍडजस्टमेंट आहे तर त्याची कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर जे काही आता कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर काही अमाऊंट जी आहे तर ती खाली येणार आहे. अशा पद्धतीनं सन्ड्री क्रेडिटरची अमाऊंट ही बाउंड्रीवर ठेवायची, त्यातून जे काही ऍडजस्टमेंट असेल तर ती त्यातून प्लस मायनस करायची, त्यानंतर काय करायची त्याची अमाऊंट खाली घ्यायची आहे, त्यानंतर त्यातून मायनस करायचं प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आता याच्यामध्ये प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स, आता कधी कधी काय होतं की जो क्रेडिटर्स आहे हा क्रेडिटर्स आपल्याला काय करतो की कधी कधी काय करतो की डिस्काउंट देऊ शकतो. तर मग आता क्रेडिटर्स कडून जर आपल्याला डिस्काउंट मिळालेला असेल अशा प्रकारची जर एखादी प्रोव्हिजन असली तर ते सुद्धा काय करायचे याच्यातून मायनस करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर क्रेडिटर्सवर काही डिस्काउंट वगैरे असेल त्याची प्रोव्हिजन असेल तर ती अशा पद्धतीने मायनस करून घ्यायची आणि उरलेली अमाऊंट ही बाहेर येऊ द्यायची आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय की याला काय म्हणतो आपण अदत्त खर्च म्हणजे देणे खर्च. काही खर्च आपल्याला करावायचा असेल किंवा द्यावायचा असेल तर तो खर्च जो आहे तर तो लायबिलिटी साइडला आपल्याला दर्शवायचा आहे, त्याला काय म्हटलं जाते आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, अदत्त खर्च. त्यानंतर इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. आता काही जे पैसे आहेत तर काही पैसे आता इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स, काही पैसे आपल्याला काय मिळालेले आहेत की आपल्याला आधीच मिळालेले आहेत. काही पैसे आपल्याला आधीच जर भेटलेले असतील एखाद्या गोष्टीचे तर ते पैसे आपल्याला परत करावायचे असतात, म्हणून ते लायबिलिटी साइडला येतात. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स म्हणजे जे पैसे आपल्याला भेटायला पाहिजे नव्हते त्याची आपल्याला ते घ्यायचे नव्हते पण ते पैसे आपल्याला काय मिळाले आहेत आगो ऍडव्हान्स मध्ये भेटलेले आहेत, असे पैसे आपल्याला काय करायचे आहे परत करायचे असतात. त्याला म्हटलं जाते इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. असं काही असेल तर ते लायबिलिटी साइडला दर्शवायचं आहे. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्स आहे. तर इथे प्रोव्हिजन फॉर टॅक्स आहे. तर इथे प्रोव्हिजन फॉर टॅक्स जे आहे तर हे जे आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्स, तर इथे टॅक्सवर काही जर तरतूद असेल तर ते सुद्धा आपण इथे दर्शवणार आहे. आता फक्त आपल्याला जे काही याच्यामध्ये ही जी काही बॅलन्स शीट आहे या बॅलन्स शीट मध्ये अशा पद्धतीनं काय करायचं आहे की अशा पद्धतीनं असेटची पदं आणि लायबिलिटीची जी पदं आहेत तर ही आपल्याला इथं समजून घ्यायची आहे. फक्त आता आपल्याला इथे एक हे जे पद आहे पार्टनर्स करंट अकाउंट, तर हे याच्यामध्ये हे जे काही बॅलन्स आहे इथं हे एकच असं पद आहे की आता इथे जे बॅलन्स आहे तर इथे कुठल्या प्रकारचा बॅलन्स इथे दर्शवायचा आहे तर हे मी तुम्हाला जे नंतरचं जेव्हा एक्झाम्पल्स मी तुम्हाला समजून सांगणार आहे तर त्यावेळेला हा जो पॉइंट आहे एवढा हा मी तुम्हाला क्लिअर करून देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा पार्टनर्स जे करंट अकाउंट आहे एक लायबिलिटी साइडला सुद्धा पद येणार आहे पार्टनर्स करंट अकाउंट, तर याच्यामध्ये कुठली पदं घ्यायची आहेत आपण कुठल्या साईडची पदं आपण घेत असतो तर ते मी तुम्हाला हा जो पॉइंट्स आहे हा पॉइंट्स मी नंतर तुम्हाला क्लिअर करून देतोय. तर बाकी तुम्हाला जे काही बॅलन्स शीट आहे तर बॅलन्स शीटची मॅक्झिमम पदं मी आपणास इथं समजून सांगितलेली आहेत. असेटची पदं मी तुम्हाला समजून सांगितलेली आहेत आणि लायबिलिटीची पदं सुद्धा तुम्हाला समजून सांगितली आहेत. फक्त आता आपला एकच जो पॉइंट आहे तो थोडासा आपला क्लिअर करायचा राहिला, तो कुठला आहे तर तो आहे पार्टनर्स करंट अकाउंट. आता इकडे जे आहे तर हे कुठलं जे काही बॅलन्स आहे हे दर्शवायचं आहे तर हे मी तुम्हाला नंतर मी समजावून सांगणार आहे. ज्यावेळेला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम घेणार आहे तर त्यावेळेला मी तुमचा हा पॉइंट एवढा हा क्लिअर करेल, हवाला एवढा. आणि बाकी आता आपलं बॅलन्स शीटचे मॅक्झिमम पदं आपले इथे क्लिअर झालेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं ही जी काही बॅलन्स शीट आहे ही बॅलन्स शीट आपल्याला अशा पद्धतीने शिकता येणार आहे. तर याच्यामध्ये असेट साइडला भरपूर पदं राहतील आणि लायबिलिटी साइडला सुद्धा बरीच पदं असू शकतात. आता या बॅलन्स शीट मध्ये काय आहे की बॅलन्स शीट मध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की सगळ्यात महत्वाचं आहे की लायबिलिटी साइड आणि असेट साइड या दोन्ही साइड जुळणं हे अतिशय महत्वाचं आहे. जर बॅलन्स शीटच्या दोन्ही साइड जर जुळत नसतील तर त्या पार्टनरशिप फर्मच्या व्यवहारांमध्ये कुठे ना कुठे काहीतरी गडबड आहे. तर
ही आपण समजावी. जर जी बॅलन्स शीट आहे, बॅलन्स शीट जर जुळत असेल तर बॅलन्स शीट मधली सगळीची सगळी पदं काय आहेत, अगदी बरोबर आहेत असं आपण त्याचा निष्कर्ष काढू शकतो. तर नेहमी लायबिलिटीज आणि असेट ह्या दोन्ही साईड ह्या जुळणं खूप आवश्यक आहे. त्याच्या दोन्ही साईड ह्या इक्वल येणं आवश्यक आहे, सारख्या सारख्या येणं आवश्यक आहे. जेव्हा ह्या लायबिलिटीज आणि असेट साईड दोन्ही जेव्हा जुळतात त्यावेळेला आपलं पूर्ण गणित जे आहे तर हे अगदी बरोबर आहे असा त्याच्यावरून काय होतो, निष्कर्ष निघतो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं हे जे काही बॅलन्स शीट आहे, बॅलन्स शीट आज मी तुम्हाला समजून सांगितली आहे. फक्त आता आपला एकच पॉईंट राहिला, पार्टनर्स करंट अकाउंट. तर लायबिलिटी साईडला पार्टनर्स करंट अकाउंट कुठलं बॅलन्स दाखवायचं, तर हा एवढा पॉइंट्स मी तुम्हाला नंतर जेव्हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मी जेव्हा चालू करणार आहे त्यावेळेला हा एवढा पॉइंट मी तुमचा क्लिअर करून देतो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बाकी सगळी बॅलन्स शीट आपली संपलेली आहे. तर असो, तर आपल्याला सुद्धा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे अकाउंटशी रिलेटेड जर व्हिडिओज आपल्याला जर पाहायचे असतील तर आपण काय करायचं आहे, आपण प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर यांचं जे युट्यूबचं चॅनल आहे त्या युट्यूबच्या चॅनलला काय करायचं आहे, आपण सबस्क्राईब करायचं आहे आणि नोटिफिकेशन मध्ये जाऊन त्याला ऑल करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले बहीण भाऊ असतील, त्यानंतर आपले मित्रमंडळी असतील जे तुमच्या क्लासमध्ये आहेत, वर्ग 12वीला जे अकाउंट शिकत आहेत, मग ते इंग्लिश मीडियमचे असो किंवा मराठी मीडियमचे असो, त्यांना सांगा की प्रोफेसर प्रवीण बोंद्रे सरांचं एक युट्यूबला चॅनल आहे, प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर या नावानं, आणि त्या चॅनलवर अशा अशा प्रकारचे अकाउंटचे व्हिडिओ सुंदर पद्धतीने टाकत आहेत. आणि हे जर व्हिडिओ जर आपण पाहिले तर आपला भरपूर फायदा होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला 100% सांगू शकतोय की जर तुम्ही वर्षभर माझा या चॅनलचे जे व्हिडिओज आहेत हे जर तुम्ही पाहिले कंटिन्यू, तर तुम्हाला 100% सांगतोय की तुमचा अतिशय सुंदर पद्धतीने रिझल्ट येऊ शकतो, कारण मी आता प्रॅक्टिकल प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं हे जे अकाउंटचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन मध्ये जाऊन ऑल करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. मी आपली रजा घेतो आहे आणि उद्याला आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण चालू करणार आहे. तर आता जे काही व्हिडिओज भेटतील याच्यानंतरचे ते तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत.